नमस्ते. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विश्व कल्याण आज का दिन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. हरिपाठाची सेवा अभंग क्रमांक 4 याची आपण सेवा करणार आहोत. प्रथम हा अभंग पाहूया वेगळ्या चालीमध्ये. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत, सीन शिवाया. सायाशी करिसी प्रपंच दिननिसी, हरीशी न बजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. बंधनो, आपण अभंग 3 पाहत आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. तर जन्म मृत्यू संसाराच्या दुःखापासून सोडविणारा सृष्टीचा जो रचिता आहे तोच. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतातील लोकांचं जगण्याचं जे आयुर्मान आहे हे किमान 70, फार म्हणजे 80 ही आहे. आणि आपल्याला कमीत कमी 70-80 वर्षाचा काळ आहे. यातील बालपण आहे, म्हातारपण आहे, काहीच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. आणि यामध्ये आपण भक्ती करतोय, ही मनापासून. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. म्हणजे आपण जी शक्ती करणार ती वरवरची जर असेल, म्हणजे मनापासून नसेल, म्हणजे तरी काय. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशानं पावणार नाही, तो काय बाजारातला भाजीपाला आहे. तसं देव आहे, देव नाही, ह्या गोष्टी वेगळ्याच आहेत. पण शास्त्रीयदृष्ट्या आपण जर पाहिलो ह्या 2 ओळीचा अर्थ, आपण कोणतंही काम आयुष्यात जरी करत असलो तर ते काम अतिशय तन मन धन देऊन जर काम करीत असू तर तशा कामामध्ये 1001% यश मिळतं. आणि म्हणून अगदी मनापासून काम, पाट्या टाकणं असं न होता मनापासून. आणि म्हणूनच मनापासून भक्ती करावी. आणि बळे विन शक्ती, आपल्या अंगात ताकद नसेल, शक्ती नसेल तर आपण बोलू नये. आणि म्हणून अगदी मनापासून जर भक्ती करायचं असेल तर नक्की आपल्याला मुक्ती मिळते, हे सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत, शिन शिवाया. जर आपण कामच मनापासून करणार नसू तर कशी आपल्याला मुक्ती मिळेल. आणि म्हणून असं करत असताना आपण उगीचच त्रास करून घेत आहे. तर यासाठी आपण शांत राहिलं पाहिजे, निवांत राहिलं पाहिजे. निवांत याचा अर्थ काय? माणूस काय, देह, आपलं शरीर, आपलं पुत्र मुले, स्त्री, घर, धन, ह्या मिळगतीसाठी प्रचंड अट्टहास करतो, प्रचंड धडपड करतो पाण्यातल्या माशासारखा. मग यातून त्या व्यक्तीला समाधान मिळतं का? नाही. आपण गावात असो, घरात असो, भागात असो,
श्रीमंतातल्या श्रीमंताला, अरबपतीला विचारला तर आपण सुखी आहात का, आपण समाधानी आहात का, तर ती व्यक्ती समाधानी असत नाही. अर्थ असा, समाधान पैशात नाही, समाधान वस्तूत नाही, समाधान ग्रहात नाही, समाधान सुंदर स्त्रीच्या उपभोगात नाही, समाधान पुत्रप्रेमात नाही, समाधान मोठ्या बंगल्यात नाही. समाधान आहेत कशामध्ये? समाधान आपल्या मनाचं, समाधान आपल्या हृदयाचं, समाधान आपल्या मनशांतीचं. आणि हे होण्यासाठी, याच्यासाठी श्रद्धेनं, आतल्या आवाजानं, हृदयानं अखंडपणे हरिनामाचा जागर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम नमः शिवाय. ओम. प्रभू रामचंद्र की जय. असे ज्या धर्मातले जे मंत्र आहेत, जे मंत्र सातत्यानं आपण त्या मंत्रात तल्लीन होऊन जातो, असे मंत्र, अशा हरिनामाची गरज आहे. आणि अशा हरिनामानं मुक्ती मिळते असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सायाशी करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजेशी कवन्या गुणे. माणूस प्रपंच करत असताना, संसार करीत असताना, संसार केलाच पाहिजे, करायलाच लागतो. मग प्रपंच हा सातत्यानं करतोस, रोजच्या रोज प्रपंच करत असतो. मग आपण प्रपंच करत असताना हा प्रपंच ज्यांच्यामुळं आपण करणार आहोत, या प्रपंचाची जी निर्मिती जो करणार आहे, तर प्रपंच करायला जर आपल्याला आपली शेती आहे, आपलं घर आहे, आपले जनावर आहेत, आपल्या शेतामध्ये पीक आहे, हेच देणारा जो आहे सूर्य आहे, निसर्ग जमीन देतो, निसर्गाच्या व्यवस्थेतून पाऊस येतो, हे देणारा कोणीतरी आहे, हे भूमंडळ आहे, हे चक्र आहे. आणि हे चक्र चालवणारा कोणतरी आहे, याची जाणभान असली पाहिजे. आणि म्हणून जो प्रपंच करतो, रोजच्या रोज कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, आणि जर असं असताना तो हरीला भजत नसेल, तो आपल्या आराध्य दैवतानं भजत नसेल, तर त्याचं जीवन निष्फळ आहे. का बरं आपल्याला जन्माला घातलं? म्हणून एक पूर्वी म्हणतात की माणूस आईच्या गर्भातून जेव्हा बाहेर येतो, तेव्हा तो हात जोडून बाहेर येतो. म्हणतात, मी बाहेर आल्यानंतर हरीची, देवाची सेवा करेन, माझा देह इतरांसाठी झिजवेन. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. आणि म्हणून का बरं आपल्याला परमेश्वरानं जन्माला घातलं? आणि म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचा जो आहे, याचं जर धरण, हे जे बंधन आहे माणसाला, प्रपंच, आई वडील, मुलं मुली, सगळा संसार, सगळे नातेवाईक, त्याच्यातली ईर्ष्या, जेलसी, हे जे आहे, यातनं मुक्ती होण्यासाठी हरिजप करणाराच सुखी आहे. आणि म्हणून आपल्या भारताची सुद्धा संस्कृती आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. संसार सुखातून अलिप्त राहणारा माणूस हा आपल्या देशाचा सर्वोच्च आहे. उत्तर प्रदेशाला ज्याने उत्तम प्रदेश केलेले आहेत, हे योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा संसार त्याग करून आपल्या राज्याची सेवा करायला ते समर्पण त्यांनी केलेलं आहे. महात्मा गांधी त्याच पद्धतीने गेलेत. त्याचबरोबर अण्णा हजारेसारखे ज्येष्ठ माणसं अशी बरीच आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपण आणि आपला संसार हा सोडला, आणि मी, माझा देश, माझा गाव, याच्यासाठी खूप कष्ट केलं, खूप सोसलं. आणि याची ओळख पूर्ण भारतवासियांना नाही, संपूर्ण जगाला आहे. आणि हे हरिजप करण्याने तुटेल, असं 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून गेलेत. आणि ज्यांनी या गोष्टीचा उपयोग केला,
ती माणसं ह्या पृथ्वीवरती अजर अमर राहतायत आणि राहणार ही स्थिती आहे. मग हे विषय असा आहे की हे सर्वच्या सर्व लोकांना घडत का नाही? कारण असं की आपल्या पाठीमागं अनंत पिढ्या आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे आई वडील असे करत गेलो तर प्रत्येकाने आपण जे आज संसार म्हणून करतोय ते वेगवेगळ्या पद्धतीनं ते करत गेले आणि त्यांचेच अंश आपल्याकडे असल्यामुळे हे प्रत्येक पिढीतल्या व्यक्तीला शक्य होत नाही. यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये हरिनाम इतरांसाठी झटावं हे असतंच. मग एखाद्या पिढीतील एखाद्या व्यक्तीमध्ये हे गुण संचित होतात आणि ती व्यक्ती आपला पूर्ण देह हरिनामासाठी, आपला पूर्ण देह समाजासाठी कष्ट करते आणि करत आहे, त्याचा तो फायदा होतो. आणि म्हणून पुनश्च एकदा सांगता येईल, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. आणि म्हणून प्रपंच केला पाहिजे, नेटका केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, पण आयुष्याच्या काही टप्प्यानंतर तिथून पुढं माणसानं स्वतःसाठी जगलं पाहिजे. म्हणजेच परमेश्वरासाठी जगलं पाहिजे. अखंड हरीचं चिंतन आपण सातत्याने केलं पाहिजे. आणि म्हणून आपण हरिचिंतन करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय राम कृष्ण हरी.